माघ महिना सुरू होता. रामपूर गावात थोडी थंडी होती. त्या गावात पुष्पा नावाची एक स्त्री, तिचा मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होती. पुष्पाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब होती. तिचा मुलगा रामू हा वीज मिस्त्रीचा काम करायचा. एका दिवशी पावसात काम करत असताना त्याला विजेचा झटका लागला. त्यामुळे तो अंध झाला. कुटुंबात रामू एकटाच कमावता होता. आता अंध झाल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. आता तो दिवसभर घरी बसायचा आणि दुःखी असायचा. अहो ऐकता का, आई अजून आल्या नाहीये. त्या सकाळपासून निघाल्या आणि अजून आल्या नाही. अरे, काय पडण्याचा आवाज आला? रेखा पळत खोलीत गेली. पाहिले तर रामू जमिनीवर पडला होता. अरे हे काय, तुम्ही पडले कसे काय? हे घ्या, माझा हात धरा. माझ्याशिवाय इकडे तिकडे नका करत जाऊ तुम्ही. अरे, तुला पण तर घरचे किती काम असते. माझ्यामुळे तू आणि आई दोघांना काम पडतं. आई पण घरोघरी काम मागायला जाते. आज तिला काही काम मिळाले का माहीत नाही. आई आल्या. आई, तुमचे 100 वर्ष आयुष्य आहे. आता तुमचीच आठवण करत होतो. आज खूप उशीर झाला आई. मंदिराजवळ एक घर बांधले जाते. तिथे मजुरी मिळाली आहे. रोजचे 100 रुपये मिळतील. मला वाटले की काही तर पैसे घरात येतील. विटा उचलण्याचे काम आहे. तेच केले दिवसभर आणि जे पैसे मिळाले त्यांनी काही खाण्याचे सामान आणले आहे. आई, मी किती पापी आहे की या वयात आपल्या आईकडून काम करवून घेत आहे. आई, तू एक काम कर, रेखाला आपल्या सोबत नेत जा. तुला थोडी मदत मिळेल. नाही बेटा, मी तुला एकटे कसे सोडणार? तुला काही दिसत नाही. काही गरज लागली तर तू काय करणार? रेखा तुझ्यासोबत असते तर मी निर्धास्त असते. पुष्पा रोज मजुरी करायला जात होती आणि संध्याकाळी मजुरी घेऊन परत येत होती. एका दिवशी पुष्पा सकाळी कामावर गेली तेव्हा मालकांसोबत त्यांची पत्नी पण उभी होती. सरला, हे बघ, पुष्पाताई आल्या आहेत. तुला उद्याची सरस्वती पूजनाची जे काही स्वच्छता करवून घ्यायची असेल ती यांना सांगशील, त्या करून देतील. होय मालकीण, तुम्ही मला सांगा, काय करायचे आहे ते मी करून देते. घरातल्या मंदिराची स्वच्छता करायची आहे आणि देवी सरस्वतीच्या मूर्तीला सुद्धा नीट सजवून घ्यायचे आहे. उद्या सरस्वती पूजनासाठी प्रसादासाठी केशरी भात, खिचडी आणि केशरी शिरा सुद्धा करायचा आहे आणि पूजनासाठी बाजारातून फळे सुद्धा आणायची आहे. पुष्पा मंदिराला सुरेख सजवते. अरे वा पुष्पाताई, तुम्ही मंदिर तर सुरेख सजवले आहे. देवी सरस्वतीला पण छान सजवून दिले आहे. आता बाजारातून फळे घेऊन या. आणि हो, उद्या सरस्वती पूजन वसंत पंचमीसाठी सकाळी लवकर या. मालकिणीच्या गोष्टी ऐकून पुष्पा घड्याळ बघते तर मालकीण म्हणते, पुष्पाताई, काळजी करू नका. जास्त काम करण्याचे मी तुम्हाला 100 रुपये जास्त देणार. आता फळे घेऊन या. होय मालकीण. पुष्पा बाजारातून फळे भाजी घेऊन येते. मग आपली मजुरी घेऊन घरी जाते. आज पुष्पा खूप खुश असते. तिने रस्त्यातून किराणा सामान घेतले आणि घरी आली. घरी आल्यावर तिने आपल्या सुनेला उद्याच्या वसंत पंचमीच्या पूजेबद्दल सांगितले. अरे वा, याचा अर्थ उद्या आपण पोट भरून प्रसाद खाणार. तुम्ही शिरा जरा जास्तच आणा. मला शिरापुरी खूप आवडते. मला तर आत्तापासून खायची इच्छा झालीये. होय सुनबाई, अवश्य आणीन. मालिक आणि मालकीण खूप चांगलेत. ते मला नाही म्हणणार नाही. पुढच्या दिवशी पुष्पा मालकांच्या घरी गेली. तिने पाहिले की मालक उभे आहेत. मालकीण बिस्तरावर झोपलेले आहेत. तिथे डॉक्टर पण होते. आपले BP खूपच कमी झाले आहे. आपल्याला आरामाची खूप गरज आहे. मी एक औषध देतो, त्याने बरे वाटेल. असे म्हणून डॉक्टर निघून जातात. काय नशीब आहे माझे. पूजेचा पूर्ण प्रसाद करायचा राहिलाय. मी इथे अशीच झोपून राहिले तर सर्व काही कसे होणार? मालकीण, तुम्ही आराम करा. हे सर्व मी करून घेणार. पुष्पाताई, तुम्ही इतके सर्व काम कसे काय करणार? तुम्ही म्हणत असाल तर मी अनेक कोणाला सुद्धा कामाला बोलवून घेतो. नाही नाही, गरज नाही. मी सर्व काही काम करून घेणार. पुष्पाचे वय 70चे होते.
पण तिच्यात खूप फुर्ती होती. ती कधीही काम करून थकत नव्हती. पुष्पा मनातच सरस्वती देवीचे नाव घेत स्वयंपाक करत होती. देवी, आपल्या आशीर्वादाने हा स्वयंपाक उत्तम झाला पाहिजे. जय सरस्वती देवी, जय सरस्वती देवी. असे म्हणतात ना की आपल्या जिभेवर सरस्वती असते, तसेच पुष्पासोबत झाले. संपूर्ण प्रसाद इतका उत्तम झाला होता की त्याचा दरवळ घरभर पसरला होता. पुष्पाताई, प्रसाद तर खूपच उत्तम दिसतोय. चला आता आपण मिळून देवी सरस्वतीचे पूजन करूया. सगळे मिळून देवी सरस्वतीचे पूजन करतात. हे घ्या पुष्पाताई, हा प्रसाद आपल्या घरी घेऊन जा. धन्यवाद मालकीण. असे म्हणतात की आपण उत्तम मनाने काही प्रार्थना केली की ती देवापर्यंत पोचते. पुष्पा माझी खरी भक्त आहे. इतक्या गरिबीमध्ये खराब परिस्थिती असली तरी मन लावून माझ्यासाठी प्रसाद बनवते आहे. मला हिला दर्शन दिले पाहिजे. असे म्हणून सरस्वती देवी एक गरीब म्हातारी हा स्वरूप धारण करून पृथ्वीवर येतात. इकडे पुष्पा पूजा संपल्यानंतर प्रसाद घेऊन घरी येते. ती आपली सून आणि मुलगा यांच्यासोबत प्रसाद घेण्यासाठी बसते. तेवढ्यात म्हातारी तिथे येते. मला खूप भूक लागली आहे. मी खूप दिवसांपासून काहीच खाल्ले नाही. काही मिळाले असते तर खूप कृपा झाली असती. अरे, आत्ताच तर खायला बसलो आणि ही मागायला आली आहे. मी हिला नाही म्हणून येते. इतकासा प्रसाद आहे, यांनाच देऊन दिला तर आपण काय खाणार? नाही रेखा, आज सरस्वती पूजनाच्या दिवशी घरात कोणी मागायला आले आहे नाही म्हणणे बरोबर नाही. आज सेठाणीने प्रसाद पण दिलाय. असं करा, तुम्ही दोघं खाऊन घ्या. मी माझे ताट या आजीला देते. आई, मी पण कमीच खाणार. यातून पण त्यांना दे. आपली सासू आणि पतीला बघून रेखासुद्धा थोडा प्रसाद काढून एका ताटात ठेवते. मग पुष्पा त्या ताटात केशरी भात, खिचडी आणि केशरी शिरा ठेवते आणि त्या म्हातारीला देते. ती आनंदाने जेवते. तुम्ही तिघांनी आपापल्या वाटचे जेवण मला दिले. माझी भूक शमून गेली. पुष्पा, मी तर तुझी परीक्षा बघायला आले होते. तू खरंच खूप मायाळू आहेस. असे म्हणून सरस्वती देवी आपल्या स्वरूपात येतात. त्यांना बघून पुष्पा आणि रेखा उठून उभ्या होतात. आई, मला सुद्धा आपल्या दर्शनाचे सौभाग्य दा. मला सुद्धा आपले दर्शन करायचे आहे. सरस्वती देवी आपले हात रामूच्या दिशेने करते. त्यातून प्रकाश निघतो आणि रामूच्या डोळ्यात जातो. त्याची दृष्टी परत येते. आई, आई, माझी दृष्टी परत आली. मी आता बघू शकतो आहे. जय जय देवी आई. देवी आई, आपण माझ्या घरी साक्षात आल्या आहात. आपले दर्शन करून माझे जीवन तर धन्य झाले आहे आई. पुष्पा, तू मला खऱ्या मनाने आठवले होते आणि जे भक्त मला खऱ्या मनाने स्मरण करतात त्यांच्यावर मी आपली कृपा नेहमीच ठेवते. आजपासून तुझे दिवस पालटणार आहेत. तुझ्या घरात धन आणि समृद्धीचा वास असणार आहे. असे म्हणून देवी अंतर्ध्यान होतात. त्यानंतर त्यांचे सर्व रिकामे भांडे सोन्याच्या नाण्यांनी भरून जातात. रामूचे डोळे आल्यानंतर आता पुष्पासुद्धा घरातच असते. आता ते सर्व आपले दिवस आनंदाने काढू लागतात.